इंडियन आर्मी ग्रुप सी ही आम्ही भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। इंडियन आर्मीची ग्रुप सी भरती जे विद्यार्थी मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 10वीच्या बेसवरचे यामध्ये पद आहेत, जसं एमटीएस झालं, कुक झालं, त्याचबरोबर ट्रेड्समॅन मेड झालं, बार्बर झालं। तर 10वीच्या बेसवर जे विद्यार्थी मित्रांनो हे इंडियन आर्मी ग्रुप सी ची भरती चालू आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 3 इव्हेंट आहेत, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता। जसं देवराळी सेंटर नाशिक झालं, पुणे खडकी झालं, त्याचबरोबर जे अहमदनगर अहिल्यानगर झालं। तर हे आर्मीचे युनिट आहे, तर या ठिकाणी सुद्धा सर्व जागा आहे, ट्रेड्समॅन मेडच्या जागा आहे, एमटीएसच्या जागा आहे, कुकच्या जागा आहे। तर या ठिकाणी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता आणि दुसऱ्या राज्यामध्ये जर भरायचा असेल तर दुसऱ्या राज्यामध्ये सुद्धा फॉर्म भरू शकता तुम्ही। तर हे चांगली भरती चालू आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये पण चांगले जागा आहे, पण दुसऱ्या राज्यामध्ये फॉर्म भरल्यापेक्षा आपल्या राज्यामध्ये फॉर्म भरा, जेणेकरून जे विद्यार्थी मित्रांनो आपल्या इकडे जवळपास आपल्याला ते पळणार आहे। ठीक आहे, तर इंडियन आर्मी ग्रुप सी ची भरती चालू आहे। या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते आणि ही जी भरती आहे विद्यार्थी मित्रांनो ऑफलाईन आहे, ऑफलाईन पद्धतीने आपल्याला फॉर्म भरायचा आहे। तर या भरतीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। उंची किती लागते इंडियन आर्मी ग्रुप सी भरतीमध्ये, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे, वयोमर्यादा काय आहे, फी काय आहे, फॉर्म कसा पाठवावा लागते, संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर युट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या गावातून पाहून राहिले, कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहा, जेणेकरून मला सुद्धा वाटणार आहे की बाबा आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला, कोणकोणत्या गावापर्यंत आपला व्हिडिओ पोहोचून राहिला। ठीक आहे, तर पहा इंडियन आर्मी ग्रुप सी च्या जवळपास 625 जागांसाठी ही भरती चालू आहे। शिक्षण फक्त 10वी पास लागते, ऑफलाईन तुम्हाला फॉर्म पाडायचा आहे पोस्ट ऑफिसने। ठीक आहे, आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे तर त्या विद्यार्थी मित्रांनो 17 जानेवारी 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर 17 जानेवारीच्या अगोदर तुम्ही फॉर्म भरून टाका, आज किंवा उद्या फॉर्म पाठवला चालते। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो 17 जानेवारी हे लवकर जे तारीख येत आहे जवळ। ठीक आहे, तर पहा यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो कोणकोणत्या पदासाठी किती शैक्षणिक पात्रता आहे मी तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर दाखवून देतो, जेणेकरून तुम्हाला सुद्धा वाटणार आहे की कोणकोणत्या पदामध्ये काय काय शैक्षणिक पात्रता आहे। तर पहा यामध्ये मी तुम्हाला 10वी पासच्या रिलेटेडच माहिती देत आहे। ठीक आहे, तर पहा यामध्ये जे फायरमॅनचं पद आहे, तर फायरमॅन मध्ये जर तुम्ही पाहिलं तर जागा जे विद्यार्थी मित्रांनो चांगल्या आहे, यामध्ये फायरमॅन मध्ये जागा आहे 28 जागा फायरमॅन मध्ये आहे। यासाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते, बस बाकी काही नाही। ठीक आहे, त्यानंतर कुकचं पद आहे, कुक मध्ये 5 जागा, याच्यासाठी सुद्धा 10वी पास पाहिजे। त्यानंतर ट्रेड्समॅन मेडचं पद आहे, यामध्ये 228 जागा, तर याच्यासाठी सुद्धा शिक्षण 10वी पासवर फॉर्म भरता येते, म्हणजे जास्त काही झमेला नाही, याच्यासाठी 10वी पासवरच आपल्याला फॉर्म भरता येते। ठीक आहे, त्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जे एमटीएसचं पद आहे, त्याचबरोबर सफाईवाला झाला, चौकीदार झाला, तर याच्यासाठी सुद्धा 10वी पासवर आपल्याला फॉर्म भरता येते। वॉशरमॅन मध्ये सुद्धा 10वी पासवर फॉर्म भरता येते। तर पहा असं जे विद्यार्थी मित्रांनो हे 10वी पासवर आपल्याला फॉर्म भरता येते यामध्ये। ठीक आहे, तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता कोणकोणत्या पदासाठी किती शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आली आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा एक अंदाज लागणार आहे। ठीक आहे, तर आपण इंडियन वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 30 वर्षापर्यंत SC/ST कॅटेगरीचे विद्यार्थी फॉर्म भरू शकता, ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 28 पर्यंत फॉर्म भरू शकता, ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 25 पर्यंत फॉर्म भरू शकता। ठीक आहे, आणि या भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो इंडियन आर्मी ग्रुप सी या भरतीमध्ये 1 रुपया फी ठेवण्यात नाही आली आहे। कोणत्या कॅटेगरीसाठी तुम्ही SC ST OBC EWS NT VJ ओपन SBC SCBC तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे असाल तर 1 रुपया सुद्धा फी नाही आहे इंडियन आर्मी ग्रुप सी या भरतीमध्ये। ठीक आहे, तर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने फॉर्म पाठवता आणि ऑफलाईन फॉर्म कसा भरायचा या अगोदर आपण व्हिडिओ सुद्धा टाकला चॅनलवर, तो जर पाहिला नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता किंवा आपल्याला लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे। ठीक आहे, तर ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा, या भरतीमध्ये 1 रुपया सुद्धा फी लागत नाही। ठीक आहे, पोस्टाने फॉर्म पाठवून टाका। ठीक आहे, त्याचबरोबर आपण या भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं इंडियन आर्मी ग्रुप सी मध्ये तर यामध्ये उंची वगैरे कोणत्याच पदासाठी लागत नाही, उंची लागत नाही, छातीन लागत नाही आणि रनिंग सुद्धा नाही कोणत्याच पदासाठी। फक्त जे फायरमॅनचं पद आहे, फायरमॅन मध्ये सर्वात अगोदर जे पेपर होणार आहे, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड होणार आहे। फायरमॅन मध्ये उंची वगैरे लागते, तर फायरमॅन मध्ये उंची वगैरे किती लागते ते मी तुम्हाला सांगून देतो, रनिंग वगैरे किती आहे। फायरमॅन साठी उंची फक्त 165 सेंटीमीटर उंची लागते, ST कॅटेगरीचे असाल तर 162.5 सेंटीमीटर उंची लागते, छाती 81.5 सेंटीमीटर, फुगून 85 सेंटीमीटर भरली पाहिजे, 50 किलोच्या वरता आपलं वजन असलं पाहिजे, तर एवढं यामध्ये लागते पात्रता। ठीक आहे, त्याचबरोबर आपण ग्राउंडचा जर विचार केला तर फायरमॅन मध्ये जे ग्राउंड आहे तर 63.5
5 किलोचं वजन खांद्यावर घेऊन तुम्हाला 183 मीटर धावावं लागणार आहे 96 सेकंडच्या अंतर. अशा प्रकारे तुमचं हे फिजिकल असणार आहे पहिला इव्हेंट. दुसरा इव्हेंट असणार आहे तुम्हाला 2.7 मीटर तुम्हाला जे लॉंग जंप मारावी लागणार आहे. त्याचबरोबर क्लिम्बिंग 3 मीटर, व्हर्टिकल रोप युझिंग हँड अँड फीट. तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो हे 3 इव्हेंट या ठिकाणी फायरमॅनमध्ये आहे. ठीक आहे. तर सर्व पदामध्ये सर्वात अगोदर तुमची काय असणार आहे, लेखी परीक्षा असणार आहे. जसं MTS पद झालं, त्याचबरोबर कुक पद झालं, फायरमॅन पद झालं, त्याचबरोबर ट्रेड्समॅन मेट झालं. ठीक आहे. त्याचबरोबर जेवढे पण पद आहे ह्या सर्व पदामध्ये सर्वात अगोदर तुमची लेखी परीक्षा असणार आहे. आणि लेखी परीक्षा जे आहे हे टोटल जे आहे 150 मार्काची लेखी परीक्षा असणार आहे. ठीक आहे. तर लेखी परीक्षेला जे प्रश्न विचारले जाणार आहे तर पहा, जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. झाले किती 100. त्याचबरोबर जे आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. टोटल 150 मार्काचा पेपर असणार आहे. निगेटिव्ह मार्किंगचा जर आपण विचार केला तर 4 एक वेळी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. ठीक आहे. आणि 2 घंट्याचा तुम्हाला टाइम या ठिकाणी भेटणार आहे इंडियन आर्मी ग्रुप सी या भरतीसाठी. आणि पेपर एकदम हार्ड नसणार आहे, कारण की इंडियन आर्मी ग्रुप सी ची जी भरती आहे हे 10वीच्या बेसवर निघालेली आहे. तर पेपर एकदम हार्ड नसणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. 10वीच्या बेसवरच जे विद्यार्थी मित्रांनो पेपर या ठिकाणी असणार आहे, एक लक्षात ठेवा. जास्त हार्ड पेपर नसणार आहे, कारण की पेपरचा जर आपण लेवल पाहिला जनरल नॉलेजचेच 50 प्रश्न परीक्षेला विचारून, जनरल नॉलेजचेच 50 प्रश्न विचारून राहिले ते. त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 50 प्रश्न विचारून राहिले, जनरल नॉलेजचे 50 प्रश्न विचारून राहिले. म्हणजे पाहिला आपण एकदम म्हणजे 100 मार्क आपल्या हातातलेच आहे. जनरल नॉलेज झाला, बुद्धिमत्ता चाचणी झालं. ठीक आहे. आणि सोपेच प्रश्न ते विचारले जाणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुमची जे इंडियन आर्मी ग्रुप सी या भरतीमध्ये काय असणार आहे, लेखी परीक्षा असणार आहे. ठीक आहे. तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे. सर्वात अगोदर तुमची काय असणार आहे, लेखी परीक्षा असणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं जे यामध्ये काय असणार आहे, ग्राउंड असणार आहे फक्त फायरमॅन मध्ये. ठीक आहे. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जागा आहे. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा. तर मी तुम्हाला दाखवून देतो. तर पहा, आपल्या महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं देवराळी सेंटरमध्ये जर पाहिलं आपण तर देवराळी सेंटरमध्ये पण चांगले जागा आहे. त्याचबरोबर जे पुणे खडकीमध्ये पण चांगले जागा आहे. पुणे खडकीमध्ये सुद्धा तुम्ही फॉर्म पाठवू शकता. पुणेमध्ये भरपूर जागा या ठिकाणी आहे. ठीक आहे. तर चांगल्या जागा आहे पुणेमध्ये सुद्धा आणि अहमदनगरमध्ये सुद्धा जागा आहे. तर ह्या 3 सेंटरपैकी आपण एक सेंटर निवडू शकतो आणि त्यांचा पत्ता फॉर्म भरायच्या वेळेस आपल्याला त्यांच्या पत्त्यावर या विद्यार्थी मित्रांनो पाठवायचा यांना पोस्टाने. ठीक आहे. तर चांगल्या या जागा चालू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे. तुम्ही आपल्या महाराष्ट्रामध्ये ह्या 3 सेंटरमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता. पहिलं देवराळी सेंटर नाशिक आहे, त्याचबरोबर पुणे खडकी पुणे झालं, त्याचबरोबर जे अहमदनगर झालं. तर ह्या 3 युनिटमध्ये आर्मीच्या महाराष्ट्रामध्ये भरती चालू आहे. ठीक आहे. तर तुम्हाला एकच सांगतो, तुम्हाला बाहेर जर भरायचं असेल तुम्ही बाहेरवर भरू शकता. जम्मू काश्मीरमध्ये भरा, जम्मू काश्मीरमध्ये भरा. पण मी तुम्हाला एक सल्ला देतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये फॉर्म भरा, जेणेकरून आपल्याला जवळ पडणार आहे. पेपर गिपर असला तिथं जावं लागणार आहे पेपरसाठी. नाहीतर मग जम्मू काश्मीरमध्ये फॉर्म भरसान तर तिथं सुद्धा जावं लागणार आहे. तर खूप अडचण या ठिकाणी येणार आहे. तर आपल्या महाराष्ट्रामध्येच फॉर्म भरून टाका, जेणेकरून काही आपल्याला अडचण या ठिकाणी होणार नाही आहे. ठीक आहे. तर ही होती विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण माहिती. तर इंडियन आर्मी ग्रुप सीच्या 625 जागांसाठी भरती चालू आहे. 10वी पासवर तुम्हाला फॉर्म भरता येते. तर ज्यांनी सुद्धा आतापर्यंत फॉर्म भरला नसेल तर भरून टाका, कारण की फी 1 रुपया सुद्धा ठेवण्यात आली आहे कोणत्याही कॅटेगरीपासून. ठीक आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती आहे. आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट तुम्हाला इंडियन आर्मी ग्रुप सी भरतीबद्दल देत राहणार आणि अशाच नवीन भरतीच्या अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटायला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.